अरे तुझं मोठेपण आहे किती दिवसाचं? पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच आहे. एकदा शेवटचा श्वास सुटला रे सुटला की तुझं त्याने हे सगळे नाते गोते सगळा प्रपंच तुझ्यापासून दूर जाणार आहे आणि परत कधीच तुला हा प्रपंच दिसणार नाही. प्रपंचातल्या लोकांना तू दिसणार नाहीस. जर दिसत असतं तर इतिहासातलं एखादं पुरावा मला दाखवा की ते गेले आणि परत 8-10 वर्षांनी घरच्या लोकांना थोडं भेटून मग परत जातो म्हणजे आले 4-8 दिवस थांबले. असं कोणी सापडलं का? कोणी नाही सापडणार. जसे गेले ते गेलेच ना महाराज. चिठ्ठी ना कोई संदेश, अशी त्यांची अवस्था झाली. तसं आपणही जाणार आहोत याचा कोण विचार करतो? आपल्याला वाटतं मी मरणारच नाही. अख्खा कोरोना गेला पण मला कधीच नाही वाटलं मी मरल म्हणून. खरं सांगतो मी, आज तुम्ही बसला तुम्हाला पण नसेल वाटेल महाराज. म्हणून त्याने एवढी आपल्या ठिकाणी शाश्वती, एवढा आत्मविश्वास आपल्याला मी मरणारच नाही पण मरावं लागेल महाराज. एक दिवस एक दिवस त्यांनी मरावं लागणार आहे आणि मरताना त्यांनी मला शेवटचा श्वास सुटेल आणि जर मोक्ष प्राप्त करून घेतला नसेल तर परत जन्माला यावं लागेल. नवीन आई, नवीन बाप, नवीन सगळे भाऊबंद, नवीन सगळा परिवार आणि मग मागच्या परिवाराची आठवण सुद्धा नाही. हे सगळं नवीन तयार होईल आणि त्याच्यात पुन्हा त्याला आपलेपणा निर्माण होईल आणि पुन्हा तेच सगळी गाडगं चालू करण्याकरिता तो आपला प्रयत्नशील राहील. असे किती दिवस प्रयत्न करणार आहात? हे प्रयत्न कधीतरी बंद झाले पाहिजे. शाश्वतीवर या. विशेष असणारा विचार अंतःकरणामध्ये धारण करा आणि मग त्यांनी स्वतःच्या मनाला समजून सांगा, बाबा अरे एक दिवशी सोडायचं हे आणि जायचं नाही. या कोणाचाच आपला संबंध राहणार नाही, कोणाची ओळखही राहणार नाही. त्यावेळेला कोण आपल्या बरोबर येणार आहे, कोण आपल्याला सांभाळणार आहे, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी पुढच्या प्रवासामध्ये एक तरी जोडीदार करून ठेवला पाहिजे, एक तरी सोबती असला पाहिजे. आणि कोण सोबती त्यांनी असू शकतो? भगवंताशिवाय कोण आहे महाराज दुसरा सोबती? देवाशिवाय कोण आहे त्यांनी महाराज आपल्याला सांभाळणारा? म्हणून आजच त्यांनी महाराज अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तो अंतकाळीचा सोयरा आहे आणि तो आज धरून ठेवला पाहिजे. गाफील राहू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर भरून राहू नका. जाग करण्याकरिता साधू संत येतात. ते म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. भगवंताला शरण जा. तो भगवान त्यांनी महाराज शरणागतांना शरण जाण्यास योग्य आहे महाराज. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझ्या सगळ्या पापांचा नाश करून तुला मोक्ष प्राप्त करून देईन. त्यानं वचन दिलेलं आहे महाराज. पण त्याची शरणागती केली पाहिजे. जर त्याची शरणागती कराल तर तो परमात्मा त्यांनी महाराज तुम्हाला सहज भवनदीतून पलीकडे घेऊन जाईल. तुम्ही चिंता करण्याची काय गरज नाही. त्याला फक्त त्याच्या चरणांना मिठी घाला, त्याला आपलं म्हणा. जर भगवंताला आपलं म्हणाल तर तो परमात्मा तुमची जबाबदारी घेईल, तुमचा विडा उचलेल महाराज. आणि मग त्यांनी काय ताकद आहे काळाची तुमच्याकडे पाहण्याची.